दुसऱ्यांचं कौतुक करण्यासाठी आपलं मन फार मोठं असावं लागतं असं मी का म्हणते चला सांगते. जेव्हा मी Instagramवर ब्लॉगिंग सुरू केली होती ना, विचारसुद्धा केला नव्हता की मला इथे एवढी चांगली माणसं कनेक्ट होतील आणि अनोळखी पण जेव्हा एक मेसेज करून सांगतात ना, त्यांना आपलं काम आवडते, खूप सारं ॲप्रिशिएशन देतात, तेव्हा ना नेक्स्ट रील बनवायला ना खूप सारं मोटिवेशन मिळतं. तर अशीच मला ना इथे लोणीकरीला ओळखतच असाल, ही आहे गौरी म्हस्के. तर तीच मला इन्स्टावरून आम्ही दोघींची ओळख झाली. त्याच्यानंतर आज ती आली होती मला भेटण्यासाठी. तर ना आमचं थोडंसं काम होतं, मस्त चहा पित एन्जॉय केलं आणि खरंच तिचा स्वभाव इतका छान आहे आणि मी फर्स्ट टाईम भेटत होतं, पण अजिबात असं वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय. खूप साऱ्या गप्पा झाल्या. त्याच्यानंतर तिने येताना समर्थासाठी भरपूर असा खाऊ आणला होता, त्याच्यामुळे समर्थाची तिच्यासोबत छान अशी गट्टी जमली होती. त्याच्यानंतर जाताना आम्ही तिला छोटंसं असं गिफ्ट दिलं. त्याच्यानंतर तिला बाय बाय केलं आणि नंतर मी तुमच्यासोबत रुटीन शेअर करते. तर आज ना ऑफिसचं फक्त मीटिंग अटेंड केली होती आणि बाकीचं सगळं काम राहून गेलं होतं. त्याच्यामुळे मी आज चक्कन संध्याकाळच्या 6:30 वाजता ऑफिसला लॉग इन केलं आणि त्याच्यानंतर थोडंसं काही काम करून घेतलं आणि त्यानंतर आज बऱ्याच दिवसानंतर समर्थासाठी नाचणीची पेस्ट बनवली होती आणि तिने खूप छान अशी आवडीने खाल्ली. कारण आता समर्थावरचं सगळं खाते, त्याच्यामुळे मी तिच्यासाठी वेगळी काही अशी पेस्ट बनवत नाही. पण ही पेस्ट समर्थाने 6 मंथपासून आत्तापर्यंत खूप जास्त आवडीने खाल्ली आहे. तर आज तिने मस्त अशी ती एन्जॉय केली. त्याच्यानंतर ना थोडा वेळ तिला मी बाहेर खेळायला घेऊन गेले. तर असा होता माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.